म्हणण्यापेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता आहे ना 9 वाजले आणि आम्हाला जायचं आहे संगमनेरला. माझं आवरलेलं आहे, दादूचं पण आवरलेलं आहे. म्हणजे आमचं शूट आहे तर आहे ना मावशीच्या घरी गेल्यावरतीच आहे ना मी साडी घालणार आहे. तर सोबत घेतलं आहे साडी, मेकअपचं सामान आणि ते. तर आता निघायचं आहे आम्हाला. मम्मी पण आवरती आहे आणि आमचं शूटचं कालच ठरलं. आणि आज आहे ना आमच्या घरी एक नवीन पाहुणा येणार आहे. कोण येणार आहे तर तुम्हाला ब्लॉग पूर्ण बघायचा आहे, तर तुम्हाला समजेल कोण येणार आहे आपल्या घरी. बेडरूम मध्ये मोकळी असती तुम्ही आल्या बेडरूम मध्ये टाकला गेला. मांजर नाही कुत्रे. आता फरची बुदली पाहिजे पाय पाहिले काय चालले. मम्मी ना लय व्याकडे बाई पाहिले का मी आवाज पाहिजे कुत्रे आलं. आता थांबलोय नाश्ता करायला. सचिन काय झालं, आपण जवळ आलोय. आता थोडंसंच राहिलं पण लय भूक लागली. आता 10 वाजले. मस्त वडापाव खातो आम्ही आता. नली आम्ही आलो घरी. एवढं सकाळी निघाले अंघोळ नाही घातली मग नाही ना तिचे गच्चे आणले तू अशा कटिंग बाकी अजून तिची रुई सर सगळीकडे माझा जुना व्हिडिओ आहे ते दोन्ही आमची तुझी झाली का आंघोळ बिंगू? काय करते अशी लगेच बॉडी दाखवायला सुरुवात करेन. रुईची केस छान आहे, कापीत नका जाऊ पण ती छान दिसते. आमची माऊ कुठे चाललोय आता मळ्यामध्ये शूट साठी. इकडे ऋषीचा पण आवरलेलं आहे. खाली धोती घातली आणि वरती शर्ट घातलंय. मी मस्त साडी घातली. आता मळ्यामध्ये आम्हाला शूट करायचंय. आलोय आता मळ्यामध्ये. कोणत्या साईडला जायचंय आता? तिकडं पुढं त्या लाल घरी तिथं नाही. काय मेथी कोथिंबीर भाजी वाजले किती 11:30. हे आपण कुठून आलो? त्या साईडनी ना. ते काय ते मंदिर. हा ऋषीचा चालू आहे आता फोटोशूट. त्याला ना जिम साठी फोटो पोज पाहिजे. त्याच्यात ते 2 कणस घेतले. शूट झालंय आता. इथलं आता आम्हाला दुसरा शूट करायचा आहे. आता मी सामान फायनली आमचा शूट झालाय ना आम्ही चाललोय आता कोपरगावला. पुढे काढलं नव्हतं माझं आलं. आपलं नवीन फॅमिली मेंबर. चल जायचं आपल्याला. जायचंय आपल्याला. चल 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 जायचं आपल्याला. आम्ही चाललो आता माऊला घेऊन. चल ते शालीमारला अशाच राहत्या का ग मम्मी? शालीमारला अशाच करत्या त्या पण छोट्या राहत्या. दे चल पाय दे. हात दे हात दे हात दे दे दे. हे हात दे ती बघती. दे हात दे दे. हा परी नाहीये राधा आहे. नामकरण केलं तरी चालेल तुम्ही. नाही नको नको छान आहे. फॅमिली मेंबर फॅमिली मेंबर. ती घाबरते. तू बसते मला तिचं बसते. हा बसते मी. ते बॉक्स बिक्स फुटते ते ग्रॅक बिक हे तिला घाबरते ग. नको मम्मी जाऊ दे बस पुढे तू. तीन जीप काढली वाटतं बाहेर. तीन जीप काढली बाहेर. उड्या मारेन ती बाई. हे धडका नाही घेणार ते काचेला. ते बाई ती दोरी बाई तिच्या पायातून तिला बरी पाहू राहिली बाहेर. ची जागा चेंज झाली आता. दादू डायरेक्ट पाठीमागं गेलाय माऊ जवळ आणि मी आले ड्रायव्हर जवळ डायरेक्ट. ती घाबरते अगं. असं तिला नवीन वाटतंय ना.
एकच जाईल असंच होईल. आम्हाला ना कोपरगावला जायचंय, तिथून आम्हाला नवीन मशीन घ्यायची आहे, मग आम्हाला घरी जायचंय. आम्हाला बिर्याणी पण खायची कोपरगाव मध्ये. सचिन म्हणे असं पण सांग. हा ना, इथून विमान येणार आहे का? थांबा ना, मग आपण पण बघू ना विमान. विमानासाठी चांगलं आपली लावा नाही इथं विमानतळ आहे काकडीचं. आपल्याच गावाला. खरंच विमान कुठून आहे? धावपट्टी कोणती? धावपट्टी कोणती? पुढे माग दाद्या, धावपट्टी कोणती आहे? तिथं हिच्या मागे हे धावपट्टी कोणती मम्मी? दाखव ना, आता सचिन एका बाजूला गाडी घेईन ना. हे पण त्यासाठीच थांबले. आप्पा पण एकदा हे जीव धरलं. आणि मावाशी झोपली आहे. मस्त, तिला छान वाटलं, कम्फर्टेबल. तू काचा वर करा बरं का फक्त. विचारून घे सचिन, विमान कधी येणार आहे? टायमिंग बघ, नाही तर आम्ही डायरेक्ट खाली आलोय. विमान पाहिला तर गाडी इकडून या साईडने आहे, त्यासाठी मी check केलं. या साईडने कुठं होतं? धावपट्टी तिकडे आहे का? कुठून कुठून खाली येत जाईल ते? रनवे येते का? रात्रीचं जास्त सचिनने बरोबर याच्यावर पाहिलं होतं. सचिन व्हिडिओ घे रडारवर पाहिलं. आलं ते बघ. आम्ही त्याच्यात घेऊ का? हा उभा घे मम्मीच्या याच्यात. आलं पाय, आलं लय जवळ आलं बघ. उभा करून दे ना चालू. गरीब लोकांचं ये बाय, ये बाय. तर तू राव असं ते. हे कुठे माझी हे आलं ना ते काय. उभा घे ना सचिन, उभा घे. बरं घेतलाय तिथे. हे बघ ना किती किती खाली नाही. तरी ते खाली आणि नाही, आपल्या- त्याला वरती कर. आपल्या घरापासून असं दिसतं ना केलवडच्या. मग सेम मस्त आहे ना, किती खाली आहे ना. कसं landing होतं काय ते बघ. पाय कसं उतरलं बघ. तरी पळत लय लांब जाईल तिचं आपण म्हणून. हे बाय दूर पाय. बापरे, दूरच निघत होते याच्यामधून. थांब ना, ते बघ ना किती लांब गेलंय. हा ना, पाय ना केवढा रणवे. पहिलं तारकम बरं का सचिन, पहिलं तारकम कोण नव्हते जेव्हा काम चालू होतं तेव्हा बरं का. आणि ती घेतली होती ना तेव्हा झालं हे बघ इकडे बाय. शिकवायला. अजून तीन येते पण त्याला लय वेळ आहे. चला चला कुठे गेलं ते? उभा. माऊली आहे ना, अशी झोपली आहे. खाली पिशवी आहे. खाली पिशवी झोपली, पण तिने एवढी जागा सोडून दिली. तिला एका बॉक्स दिला तरी ती पाहिजे कशीच झोपली. मम्मीच्या हातात दोरी. लय भारी झोपली गं. पण एवढी जागा सोडून दिली, आमच्याकडे जाऊन झोपली. आमची नवीन मशीन इंटरलॉक. तिला मोटर पण आहे छोटी. हा, छोटी हा, मोटर. ते छोटे पार्क आपल्याला नसते जमले ते. अटॅच मशीनची सुई बेटा. इंटरलॉक मशीन. दोरा कसा किती अवघड व्हायचं ना. बॉबिन कुठं राहते तिला? काहीच नाही का? 3 दोरे का? अशी हा. अशी अशी अशी. तुमचं कधी कधी मापाची कटिंग असतं फुकट नाही म्हणून ती काळजी घ्या. चालेल. म्हणजे ते कटर आहे त्यामध्ये. त्याने काय होतं? एक्स्ट्रा कपडा. काय
मला ना आता जेवण करायचंय. आम्ही लय केव्हाचं घरी आलोय पण व्हिडिओ ते एडिटिंग चालू होते आमची, त्याच्यामुळे ना वेळच नाही भेटला व्हिडिओ घ्यायला. मोबाईल दादूकडं होते एडिटिंगला. तर मी ना मस्त भाजी बनवली, मुळा बनवलाय. लय भूक लागली, जेवण करायचंय आता. इंटरलॉकची मशीन घेतली ना, उद्याच ना आता तिची पूजा करायची आणि मग तिच्यावरती काम चालू करायचं आम्हाला. उद्या मला ना लय ब्लाऊज आहे त्याच्यासाठी इंटरलॉक करायला. तर ब्राईडचे ब्लाऊज द्यायचे बाकी ना, तर ना ते इंटरलॉक करूनच देणार आहे मी. उद्या ना मस्त सगळे ब्लाऊज इंटरलॉक करते. त्या राधाला ना इतकं करमलंय आता. सगळं घर फिरून आली ती, मस्त सगळी जागा शोधून आली, कुठं काय इतक्या वेळ नाही या खुर्चीवर बसलेले. राधा तिला इतकं कळत ना, लय समजत तिला. संपलं का तिचं ते का आहे तिचं फोडू? तिला सकाळी द्यावं लागेल, तिला भूक लागलेली आता. आणि काही वाजलं तरी ती एवढी घाबरते ना, लय घाबरते ती. एवढं काही वाजलं तर ते बघ.